तुम्ही महाराष्ट्रात राहता, मुंबईत राहता, ठाण्यात राहता, मग तुम्हाला चांगलीच कल्पना आहे की हे पाप कुणाचं आहे आणि या पापी लोकांनी जे काही पाप केलं आहे त्याची सजा त्यांना याच जन्मात भोगावी लागते. आपण म्हणतो ना की नियती कोणाला सोडत नाही, आणि आज ज्या पद्धतीनं फटके बसत आहेत त्यावरून स्पष्ट दिसतंय की नियती कशी यांची परतफेड करते. ज्यांनी स्वतः बांधलेल्या सार्वजनिक मुतारीत आपल्या पक्षाची तुतारी वाजवायची वेळ येते तेव्हा कळतं की काळ कसा फिरतो. मुस्लिम लीगनंतर जर या देशात, या हिंदुस्थानात मुसलमानांचा कुठला पक्ष असेल तर तो ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन म्हणजेच AIMIM. जणू काही संपूर्ण मुसलमानांचा ठेका घेतल्यासारखा आविर्भावात यांचे लोक वावरताना दिसतात. आपल्या ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्र्यात AIMIMचे 5 उमेदवार निवडून आले आणि त्यात युनिस शेख यांची मुलगी शहर शेख ज्या पद्धतीने इन्शाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह असं म्हणत अख्खा महाराष्ट्र, अख्खा मुंब्रा हिरवा करायला निघाल्याचं वक्तव्य करते, त्यावर आलेल्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर हे सगळे किती हलक्यात घेत होते हेही आपण मुलाखतीमधून पाहिलं. माझ्या हातात भगवा धागा आहे, हिरवा धागा आहे आणि माझ्या पक्षाचा झेंडा हिरव्या रंगाचा आहे म्हणून मी असं म्हणाले, अशी हास्यास्पद रटाळ स्पष्टीकरण शहर शेख आणि युनिस शेखकडून ऐकायला मिळाली. ते पाहिल्यानंतर त्यावर बोलावंसं वाटणं स्वाभाविक होतं. ज्या औरंग्याला हा महाराष्ट्र हिरवा करता आला नाही, जो इथल्या मातीत, इथल्या उन्हातानात करडा होत गेला आणि शेवटी इथंच आडवा पडला, इथल्या लाल मातीत गाडला गेला, हे उदाहरण समोर असताना महाराष्ट्राच्या भगव्या मातीत हिरवळ पसरवण्याची स्वप्न पाहणारे, अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊन हिरवे व्हायला निघालेले लोक, यांना हा हाग्यादम कुठून येतो हा प्रश्न पडतो. या विषयावर अनेकांनी आपापली मतं मांडली, पण मुंब्र्यात नेमकं काय सुरू होतं तेही पाहणं गरजेचं आहे. तिकडे युनिस शेख आणि त्यांची मुलगी शहर शेख जितेंद्र आव्हाडांसारख्या प्रवृत्तीला हरवण्याचा आनंद साजरा करत होते. जो उन्माद, जो जुलूस सुरू होता तो एका बाजूला ठेवला तरी आपणही एक प्रकारे त्यांचं समर्थन केलं. पण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणजेच सध्याचे उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्यातला खऱ्या अर्थानं वाघ, ठाण्याचा वाघ एकनाथ शिंदे यांनी जेव्हा या हिरव्या लोकांना आवाज दिला तेव्हा हे सगळे कसे स्वतःसारखे सरळ झाले हे तुमच्या लक्षात आलंच असेल. कारण ठाणे जिल्हा हा धर्मवीर आनंद दिघेंचा आहे. हा जिल्हा सातत्याने शिवसेनेच्या भगव्या रंगात रंगलेला आहे. हो, मुंब्रा, कळवा, राबोडी असे काही भाग आहेत जिथे छोटी मोठी हिरवी वनस्पती उगवते, पण मुंब्र्यात फोफावलेलं जे हिरवं रान आहे त्यामागं नेमकं कोण जबाबदार आहे, कोणाच्या मशागतीतून हे सगळं उगवलं हे तुम्हाला चांगलंच माहिती. तुम्ही महाराष्ट्रात राहता, मुंबईत राहता, ठाण्यात राहता, तुम्हाला कल्पना आहे की हे पाप कुणाचं आहे आणि या पापांची शिक्षा याच जन्मात भोगावी लागते. नियती कशी परतफेड करते ते आपण पाहतोय. ज्यांनी बांधलेल्या सार्वजनिक मुतारीत त्यांच्या पक्षाची तुतारी वाजते, ज्यांच्या बंगल्यात येऊन हमारा नाम नहीं करने का, तेरे बंगले पे आके तेरी पतंग उडाएंगे असं बोललं जातं, त्याचा अर्थ काय, कोणाची पतंग आणि कोण उडवणार ही युनिस शेख आणि जितेंद्र आव्हाडांनाच माहिती. पण या सगळ्या शेफारलेल्या माजलेल्या लोकांना बस असा एक आवाज जेव्हा एकनाथ शिंदेंनी दिला त्यानंतर चित्रच बदललं. हेच लोक आता नाकमुठीत धरून एकनाथ शिंदेंना भेटायला येतात, स्पष्टीकरण द्यायला लागले की आम्ही कोणत्या उद्देशाने, कुठल्या अँगलने, कुठल्या आशयाने बोललो होतो हे त्यांना सांगावं लागते. आता नवीन स्पष्टीकरण असं आहे की आम्ही वृक्ष लागवड करणार, एवढी झाडं लावणार की संपूर्ण मुंब्रा हिरवा होईल. पण अहो, तुमच्या अनधिकृत बांधकामासाठी कुठे जागा ठेवली आहे का झाडं लावायला? कसला मुंब्रा हिरवा करताय? आज जसा बडगा उगारला गेलाय तसंच तुम्ही स्वतःसारखे सरळ होऊन स्पष्टीकरण द्यायला निघालात. ते स्पष्टीकरण तुम्ही शिंदे साहेबांनाच जाऊन द्याल, कारण धर्मवीरांच्या ठाणे जिल्ह्यातला मुंब्रा असा सहजासहजी हिरवा होणाऱ्यातला नाही. आणि तो हिरवा करणाऱ्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना लगाम घालायला या ठाण्यात कोण आहे हे काल एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवून दिलं. मी तात्पुरता इथेच थांबतो. पुन्हा भेटू. तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि बघत राहा आपला आवडीचा YouTube चॅनल. नमस्कार.